3 वेळेला सामूहिक ओंकार करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांसा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदा वासनामातकेन मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिन्धु भवदुःखारी तुझलीय शंभो मज कोणतारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। इथे आतमध्ये सुद्धा बसण्याकरता जागा आहे. डावीकडच्या हॉलमध्ये आहे, उजवीकडच्या हॉलमध्ये आहे आणि वर सुद्धा जागा आहे. उशिरा येणाऱ्यांना आपण सांगा कोणी उभं राहू नका. खुर्च्या आणि बाकी सगळी व्यवस्था केलेली आहे. इथेही या ठिकाणी बसता येईल. इथे एक खुर्ची मोकळी आहे. पाठीमागचे जर आधीच पुढे येऊन बसले तर एक खुर्ची पुढे येऊन बसा, म्हणजे मागच्यांना जागा होईल, बाकी काही नाही. हां, इथे पण बसू शकेल. ते खाली ठेवा. पिशव्यांना काही गार लागत नाही. आपलं उलट असतं. आपण खुर्ची पकडण्याकरता पिशवी ठेवतो त्याच्यात. इथे बसल स्वामी. तुम्ही एवढा वेळ घेऊन बसणार आहात का काय? पाच मिनिट. श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचा जप करू. याचं कारण भगवंतांचंच वचन आहे, तत्र तिष्ठामि नारद. काल आपण पाहिलं की नाही, प्रकटीकरणाच्या आधी कशी लीला केली त्यांनी. बरोबर 5 मिनिटं लाईट घालवल्या. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला बरं का. मला कळलं इथनं ते. पण त्याला आपल्यापेक्षा जास्त काळजी असते आपली. परत तो म्हणाला की आता मायेचा प्रभाव बास म्हणाले. आता मी येणार आहे ना, मग माया आवरून घेतली पाहिजे. म्हणून मग वेळेत लाईट आले बघा. या न्यायानं आज तर त्यांच्या इतक्या सुंदर सुंदर लीला आपल्याला श्रवण करायच्या आहे. श्रवण कसं करा भागवतात सांगितलंय बरं का. म्हणजे 3-4 दिवस झाले मी सांगतोय श्रवण कसं करा. पण भागवतात एक वैशिष्ट्य सांगितलंय श्रवण करताना कसं करावं. घड्याळ बाजूला ठेवावं आणि श्रवण करावं. म्हणजे तेवढं फक्त जरा आजच्या दिवस माझ्याकरता. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया ज्ञानेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। भगवंतांचं जे अत्यंत सुंदर असं चरित्र आहे त्या चरित्र भागामध्ये सम्मिलित होण्यासाठी म्हणून जे सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या चतुश्लोकी भागवताकडे जाण्यापूर्वी आमच्या 6 अध्यायी आलेल्या आहेत बरं काही त्या खास ऑन डिमांड गोगरी काकूंच्या आग्रहास्तव ते आलेले आहेत एक आपल्याकरता म्हणजे भगवंतांच्या सेवेकरता ते आलेले आहेत त्या एक पद म्हणतील त्यांच्या घरी थोडी अडचण आहे त्यामुळे त्यांना लगेच जायचं आहे विनंती करतो सायली ताई थोडीशी ओळख करून देते भारतगान समाजात शिकते ही सौभाग्यवती सायली कुलकर्णी MA-चं 2रं वर्ष करते आणि गेली जवळजवळ 16-17 वर्ष ती माझ्याकडे शिकते तिला मी आज म्हटलं की चतुर्थी आहे छान जवळ आहे आणि भागवत सप्ताहात आज गणपतीचं
छान एक पद म्हण, त्यामुळे ती आलेली आहे इथे. आपण ऐकूया. अरे एक सेकंद, काहीतरी वाजले. एक सेकंड. नाही, मी नाही गाणार. हा, नाही बोलायचं. प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, नमो विश्वरूपा, नमो एकदन्ता, नमो विश्वरूपा, नमो एकदन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता. तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझ्या योजनेचे जगत मात्र भोई, तुझ्या योजनेचे जगत मात्र भोई, तुझ्या वीण काही नसे अंबरात, तुझ्या वीण काही नसे अंबरात, तुझे रूप सिंधू तुझी गर्दराई, तुझे चरणी आम्ही चरण आलो दिगंता, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता. नमो विश्वरूपा, नमो एकदन्ता, नमो विश्वरूपा, नमो एकदन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता. देवा तेज भास्कर तुझ्या रतीला, देवा तेज भास्कर तुझ्या रतीला,
अभय ज्ञानवंता नंद्यास द्यावे अभय ज्ञानवंता नमो विश्वरूपा नमो एकदंता नमो विश्वरूपा नमो एकदंता प्रभो विघ्नहर्ता गणेशानंता प्रभो विघ्नहर्ता गणेशानंता 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 गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। चतुश्लोकी भागवताची अर्धी ओळ सांगतो पाठीमागून म्हणाली हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर आली पाहिजे ना। कुठेही हिंडलो ना आपण नमो विश्वरूपा त्या विश्वरूपाला नमन झाल्यानंतर पुन्हा कथेमध्ये यायला पाहिजे। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी होतो। चराचर सृष्टीत जे काही आहे ते सुद्धा मीच आहे आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे। ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये एकाच्या ऐवजी दोन चंद्र दिसतात, त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा दोन वेगवेगळ्या भासतात। वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे। आपलं हे जे शरीर आहे
ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आज आकाशात आलेले दिसतात, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. भगवंत म्हणतात, मी तुमच्या आत्मरेच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जो जिज्ञासू जीव आहे त्याच्याकरता अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची उपलब्धी भगवंतांनी करून ठेवली. अन्वय आणि व्यतिरेक या साधनांनी तुम्ही हे जाणून घ्या, असं भगवंतांचं म्हणणं आहे. असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. हे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले. देवर्षी नारदांनी व्यासांना सांगितले. आणि व्यासांनी या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतरण केलं, ते रूपांतरण म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ, ज्याचा अभ्यास गेले 4 दिवस आपण करतोय. काल आपण भगवंतांचं प्रगटीकरण, जन्मोत्सव ज्याला म्हणतात, प्रगटीकरण असतं भगवंतांचं, ते केलं. वाटतं का तुम्हाला इतक्या सहज भगवंत अवतार घेतात? हा नाही, आपण जेवढ्या सहज केलं एवढ्या सहज येतात का भगवंत? नाहीतर मग काय अवघड होतं नाही का? प्रत्येकाने घरी आपला पाळणा बांधायचा, छान फुलांची मैरप करायची. ते जेव्हा पाळणा काय ओढतात ना, झोके देतात ना, मला फार भीती वाटते बरं का. आहेत ही कायम पाहिजे बरं का आपली भावना. तिथे आहेत भगवंत, ते काही नुसतं देवाऱ्यातलं उचलून ठेवलेलं रूप नाहीये, म्हणून तो सावकाश द्यायचा. वाटतं का एवढ्या सहजासहजी भगवंत येतात असं वाटतं? नाही येत बरं का भगवंत. अहो, व्यवहारामध्ये आई आपल्या मुलाकडे बघत नाही इतक्या सहज. 6-6:30ची वेळ आहे सकाळची. यजमानांना 7 वाजता डबा घेऊन निघायचंय. आणि आई आहे ना, त्या लहान बाळाची 2-2.5 वर्षाचा आहे तो बाळ, ती पोळ्या करतीये. कल्पना करा, काही स्वयंपाक करते, भाजी करते. तो उठला बरं का सकाळ सकाळी लवकर, 2-2.5 वर्षाचा आहे. त्याला काय 6 वाजले काय, 8 वाजले काय आणि 12 वाजले काय, सारखंच आहे त्याच्याकरता. काहीतरी खेळतोय. म्हणाला आई. आईने असं फक्त बघितलं बरं का, खेळतोय ना, काही नाही, माझी गरज नाही. परत तो 15-20 मिनिटं काहीतरी खेळतोय बरं का. त्याचं लक्षात आलं, मगाशी मी आईला हाक मारली, आईनं माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. त्यांनी परत आईने बघितलं त्याच्याकडे. हां चालू दे तुझं. तिच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत ना, हे आठवा एकदा. तिच्या डोक्यात आहे की ती पोळी वेळेत झाली पाहिजे, भाजी वेळेत झाली पाहिजे. बरं, ती पोळी करपली नाही पाहिजे, म्हणजे नेहमीसारखी नाही झाली पाहिजे. गडबड रोजचीच आहे, पण ते सगळं मीठ पडलं पाहिजे, ते सगळं झालं पाहिजे बरं का. हे सगळं तिच्या डोक्यात आहे. परत 15-20 मिनिटं मध्ये गेली. त्यानं हाक मारली आईला, अगं आई. आई म्हणली, चालू दे तुझं, छान चाललंय बरं का, खेळतोयस ना बाळा, खेळ 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 खेळ. त्या खेळण्याला तो कंटाळला बरं का. अर्धा-पाऊण तास झालाय, आता आई आपल्याकडे लक्ष देत नाहीये. आणि ती आज झोपली तरी चालेल बरं का, छान सोफ्यावर झोपू देत, काय अडचण नाही. तुला झोपायचं असेल तर झोप बाळा. ऐकायचंय, बरोबर. वा, फार आनंद झाला बरं का मला. तिला ऐकण्याकरता तुम्ही आणलंय. नाही, या वयात कथा याच वयात ऐकल्या पाहिजेत बरं का. म्हणजे ज्यांचे पांढरे झालेत, काही जण मनातल्या मनात म्हणतायत आमचे नाही झाले, त्यांनी डाय लावलाय. काय थोडंफार होणार आहे, पण लहान वयात जे संस्कार होतात ना, ते चिरकाल टिकतात. म्हणून लहान वयात
कथा कीर्तन प्रवचन लहान वयात का ऐकायची? तर त्याचं कारण ते आहे. सगळं काही लक्षात राहणार नाही, पण दहीहंडी लक्षात राहील ना मुलांच्या. हे करायचं असतं. कोणीतरी छान गाणं म्हटलं होतं, हे लक्षात राहील. अर्धा पाऊण तास झाला, आईचं त्या बालकाकडे लक्ष नाहीये, आणि आता त्यानं हातातलं जे खेळणं होतं ना ते टाकून दिलं आणि म्हणलं आई. मग आईला कळलं की याला आता खरंच माझी गरज आहे. तेव्हा आई त्या बालकाकडे लक्ष देते बरं का. त्यामुळे भगवंत काही इतक्या सहजासहजी आपल्याकडे लक्ष देणार नाही. पक्क करून टाका. मग भगवंतांनी आपल्याकडे लक्ष द्यावं ह्याच्याकरता काय करावं लागतं? तर त्या बालकानं जे केलं ना आई करता तेच करावं लागतं. भगवंतांचा धावा करावा लागतो. धावा. एक 4 ओळींचं फक्त पद आहे. मी एक एक ओळ सांगणार आहे. आपण सगळ्यांनी पाठीमागून ती म्हणायची. आधी मी गद्यामध्ये सांगतो, म्हणजे मग कारण शब्द माहिती नसतात म्हणून सोपं आहे अगदी. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. संत सज्जना मुनिजन ओठी, एक तुझे रे नाव. भगवंत बाकी कशाने बांधला जात नाही बरं का. आज मी तुम्हाला युक्ती सांगणार आहे भगवंतांना बांधून ठेवायची. संत सज्जना मुनिजन ओठी, एक तुझे ते नाव. निर्गुण तो तू प्रगट जाहला, कारागृही प्रकाश पडला. काल आपण पाहिले ना हे सगळं, पण तो आज यायला पाहिजे ना कथेला. त्याशी धावा केल्याशिवाय येणार नाही हो. भगवंत फार पक्के आहेत. भगवंत बघत असतात की जो भक्ती करतोय ना तो किती पक्का आहे. ते पक्केच आहेत. निर्गुण तो तू प्रगट जाहला, कारागृही प्रकाश पडला. अंधाऱ्या रात्रीतून बदले चंद्राचे ते भाव. 12:30 नंतर आहे ना, ज्यावेळेला आधीच्या जन्मात दुपारच्या 12:30 वाजता असं म्हणाले, तो आकाशामध्ये सूर्य थांबला. आणि तो सूर्य थांबला किती? 1 महिना थांबला असा उल्लेख आहे बरं का. महिनाभर अयोध्येमध्ये रात्रच झाली नाही असा उल्लेख आहे राम अवतारामध्ये. मग चंद्र रागावला. म्हणून मग म्हणाले पुढच्या वेळेला तुझ्या वंशात, म्हणून चांद्र वंशात जन्म आहे भगवंतांचा अवतार. रात्रीच्या अंधाऱ्या रात्रीतून बदले चंद्राचे ते भाव. मग पुढे यमुनेमध्ये प्रवेश केला. यमुना कोण आहे? काल मी सांगितलं यमुना भक्तीची महाराणी आहे. म्हणून पुढचं वाक्य आहे, यमुना भक्तीची महाराणी, भरभर वाढे तिच्यात पाणी. करांगुळीच्या दर्शनाने क्षमले सात्विक भाव. एवढं छोटं आहे बरं का. छान टाळ्या वाजवा आणि मस्त मुखानं हे पद म्हणा. आपल्या शेजारच्याला ऐकू गेलं पाहिजे, पुढच्याला ऐकू गेलं पाहिजे, आणि पाठीमागे जो बसलाय त्यालाही ऐकू गेलं पाहिजे. उगाच म्हणजे आपण सदाशिव पेठेत आहोत म्हणून तोंडात काही नाही बरं का. मोकळेपणानं भक्ती ही मोकळेपणानं करायची गोष्ट आहे बरं का. लाजून वगैरे भक्ती कसली करताय? धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. संत सज्जना मुनिजन ओठी, संत सज्जना मुनिजन ओठी, एक तुझे रे नाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव.
धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. निर्गुण तो तू प्रगट जाहला, निर्गुण तो तू प्रगट जाहला. कारागृही प्रकाश पडला, कारागृही प्रकाश पडला. अंधाऱ्या रात्रीतून बदले, अंधाऱ्या रात्रीतून बदले. चंद्राचे ते भाव, धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. यमुना भक्तीची महाराणी, यमुना भक्तीची महाराणी. भर भर वाढे तिच्यात पाणी, भर भर वाढे तिच्यात पाणी. रांगोळीच्या दर्शनाने, रांगोळीच्या दर्शनाने. कमले सात्विक भाव, धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धावी. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. गोकुळातली माया जागी, गोकुळातली माया जागी. जखडे पकडे दुनिया सारी, जखडे पकडे दुनिया सारी. सकल बंधने तोडायाला, सकल बंधने तोडायाला. राम कृष्ण हे नाम, धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. या इकडे आपण धावा केला आणि भगवंत आलेत बरं का. तिकडे त्यांना दाखवा का सगळे. हे बघा, गोपाल कृष्ण भगवान की जय. बसा. मागे घे नाही. हा, बसा बसा खाली बसा. वा वा, बसा बसा. वा, छान. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. पहाट झाली. पहाट म्हणजे ज्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतो ना, साधारण 3-3:30 वेळ. आणि नंद बाबा उठून गायीची धार काढण्याकरता गेलेत बरं का. आता ऐका, आता नका बाकी, ऐका ऐका. वा,
गोपाल कृष्ण भगवान की जय. ये बाळा ये. आज कोणीतरी आहे बर का, मैया मोरी. हो वा. पहाट झाली, नंद बाबा गेले आणि यशोदेला ती अर्धवट निद्रेत आहे बरं का. तिला कळलं सुद्धा नाही की आपल्याला कन्या झालीये, पुत्र झालाय, काही नाही काही नाही. तिच्या शेजारी ते बालक पहुडलेलं आहे, छान हातपाय मारतंय. आणि नंदाची एक दासी सांगितली आहे, काही ठिकाणी बहीण सांगितलेली आहे, सुनंदा नाव आहे तिचं. त्या सुनंदेला पहिल्यांदा दर्शन आहे बरं का. भगवंतांचं प्रगटीकरण जरी अष्टमीचं असलं तरी दर्शन नवमीच आहे. याचं कारण आहे, भगवंत म्हणतात मी कसा आहे तर नव मी नव मी नव मी, मी नित्य नूतन नवीन आहे रोज. मी कधी शिळा होणारा नाही. आत्मा कधी शिळा होतो का हो? ते वाढतं ना, ते वय असतं, ते वयाचं बंधन देहाला आहे, आत्म्याला नाही. म्हणून भगवंत म्हणतात प्रगटीकरण जरी अष्टमीचं असलं ना तरी दर्शन नवमीला. तिनं पाहिलं बालक पहुडलेले, ती जवळ गेली बरं का. जवळ गेली आणि तिला इतका आनंद झाला आणि एकदम ओरडली, लाला भयो रे, लाला भयो, लाला भयो, लाला भयो. आणि लाला भयो असं म्हटल्यानंतर भर 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 सगळ्या गोपिका आल्या. अहो पहाटेची 4-4:30ची वेळ आहे. त्या काही पुण्यातल्या आपल्यासारख्या झोपलेल्या नव्हत्या, सगळं आवरून तयार होत्या बरं का, सगळं आवरून तयार होत्या. आणि आल्या आणि ही अशीच परिस्थिती बरं का. आज शिरायला जागा नाही, जरा बाजूला व्हा असं म्हणायला लागतं, पण आपण म्हणत नाही बरं का. आत यायचे ना, दोन्हीकडे बसायची सोय केली बघा. असंच अगदी बरं का. बरं आता आपण जे बघतो ना वृंदावन, मथुरा, गोकुळ, तर ते हे नाहीये बरं का. भगवंत प्रत्यक्ष स्वतःचं धाम घेऊन आलेले. त्यांना पुरणार आहे का होती जागा? त्यांना ती जागाच पुरणार नाही. आता जे आपण जे बघतो ते भौगोलिक आहे सगळं. आणि सगळ्या आता येऊन ती यशोदा उठून बसली आहे, तिच्या मांडीवरती ते बालक आहे, कल्पना करा. आणि तिच्या भोवती सगळ्या गोपींचा वेढा पडलाय, चारही बाजूनी गोपी बसल्यात आणि मध्ये ती आहे आता. आणि एक गोपी म्हणाली, अगं त्या बालकाकडे पाहतेस का? त्या बालकाचं मुख बघ. म्हणाले किती सुंदर आहे, किती गोंड असं बालक आहे. मी केवढी बालकं बघितली आहेत आत्तापर्यंत, पण ह्याच्या इतका सुंदर चेहराच मी पाहिला नाही. दुसरी म्हणाली, अगं चेहरा जाऊ देत, त्याचे ते इवले इवले डोळे बघ, काय सुंदर दिसतायत ग, काय सुंदर दिसतायत, काय भाव आहेत त्या डोळ्यांमध्ये. तिसरी गोपी म्हणाली, अगं डोळे काय बघताय त्याचे ओठ बघा, काय लाल चुटुक ना, अगदी गुंजेच्या बिया. चौथी म्हणाली, अगं ओठांकडे काय बघतीयस, त्याची हनवटी बघ, काय सुंदर हनवटी आहे. असं एक 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 वर्णन चाललंय बरं का भगवंतांच्या त्या अवयवाचं. आणि एक गोपी म्हणाली, अगं हे सगळं सोडा, सगळं सोडा, याचे चरण बघितलेस का? ह्याचे चरण बघितलेस का ग, किती सुंदर आहेत.
मला तर असं वाटतंय ह्याच्या चरणांना घट्ट पकडून ठेवावं, घट्ट पकडून ठेवावं. सगळ्या गोपी जमा झाल्या आहेत आणि आता त्या इथून उठायला नाहीच, म्हणजे त्यांना दुसरं आता कामच राहिलेलं नाही बरं का आयुष्यामध्ये. का सगुणाची पूजा आम्हाला सांगितली ना, तर सगुणामध्ये ही गंमत आहे बरं का, ही गंमत आहे सगुणाची. आणि आता त्या तृप्तच होत नाही तो, त्या रूपाकडे बघून त्यांना तृप्तीची जाणीवच होत नाही. आणि एक गोपी त्यातली पटकन उठली आणि म्हणाली, मी जाऊन नंदबाबांना सांगते. म्हणून नंदाकडे गेली बरं का, धावत धावत धावत. नंदबाबा, तुम्हाला मुलगा झालाय. नंदबाबा खुश झाले. त्यांनी गळ्यातला हार काढला मोत्याचा आणि तो दिला तिला. ती म्हणाली, छे, मला काही मोत्याचा हार नको बरं का. नंदबाबांना वाटलं की हा कमी असेल तिला, म्हणून अजून एक काढला, दुसरा कंठा काढला, तो दिला तिला. ती म्हणाली, नाही हो, मला कंठा वगैरे नको. नंदबाबा म्हणाले, तुला काही देऊ का ग 10? ती म्हणते नको. नंदबाबांना वाटलं हिला अजून काहीतरी मागायचंय. मग एक तुला एखादं गाव देऊ का भेट म्हणून? अगं तू काय गोड बातमी आणलीस. हे सगळे जे आहेत ना, यांनी काय केलंय माहितीये का? नंदाला आणि यशोदेला पुत्र व्हावा याच्याकरता सगळे गोकुळवासी जे आहेत ना, ते एकादशीचं व्रत करतायत आणि त्या व्रताचं पुण्य त्यांनी याकरता खर्च केलंय बरं का, असा उल्लेख आहे. स्वतः करता व्रत करणारे खूप आहेत हो, पण दुसऱ्याचं चांगलं व्हावं ना याच्याकरता व्रत करणारे फार कमी असतात बरं का. आपलं सगळं पुण्य खर्ची घातलंय यांना अपत्य व्हावं म्हणून. ती म्हणाली, नको नंदबाबा, मला गाव सुद्धा नको. नंदबाबा म्हणतायत तुला काय हवंय ते मागून घे. मग ती म्हणाली, एक करा. तुम्ही जेव्हा तुमच्या बालकाला तुमच्या कडेवरती घ्याल ना, त्याच्यानंतर त्याला माझ्या मांडीवरती द्या, बास. बाकी काही करू नका. नंदबाबा म्हणले, अगं इतकंच ना, दिन की. त्यांना वाटतंय बरं का, एक साधं बालक आहे, त्यांना काय माहिती हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि ह्या ज्या सगळ्या बसलेल्या गोपी होत्या ना, त्या एकमेकींशी गप्पा मारतायत बरं का. हनुवटी बघ, हात बघ, त्याची इवली नाजूक बोट बघ. आणि एक गोपी म्हणाली, यशोदे, तू याचं नाव काय ठेवायचंय ना ते ठेव, आम्ही याला आजपासून कान्हा म्हणणार आहे. झालं. आणि आता या कान्हाला भेटायला सगळ्या रोज यायला लागल्या. वाट काढत 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 नंदबाबा तिथपर्यंत गेले. त्यांनी आपल्या बालकाला घेतलं, काही वेळ न्याहाळलं बरं का. आणि ती जी दासी आली होती ना निरोप सांगायला, तिच्या मांडीवरती दिलं. या गोपी कोणी सामान्य नाही आहे. यातल्या काही गोपी आहेत ना, त्या ऋषी रूप आहे, काही आहेत त्या श्रुती रूप आहे, काही आहेत त्या वेद रूप आहे. अनेक वर्षांची साधना झाली आहे, अनेक वर्षांचं तप झालंय, पण दर्शन नाही आणि देह पडलाय. मग काय दर्शन? भगवंतांचा सहवास कधी लाभणार? भगवंतांनी या सगळ्यांना गोकुळामध्ये यायला सांगितलंय बरं का. जन्म जन्मांतरीचं पुण्य ज्यांचं साठतं ना, त्यांना गोकुळामध्ये ही सेवा करायला मिळते बरं का भगवंतांची. आणि 3-4 तास झाले बरं का, या ज्या गोपी आहेत ना, त्या हालायलाच तयार नाहीत तिथून. भगवंत म्हणाले, यांना काही काम नाही आहेत का घरी?
नुसतं असं येऊन बसायचं नाही म्हणाले, घरी आपापल्या कामाला सुद्धा जायला पाहिजे. स्वयंपाक केला पाहिजे, नवऱ्याला वाढलं पाहिजे, सासऱ्यांची योग्य ती सेवा केली पाहिजे. म्हणून भगवंतांनी आळस दिला म्हणाले, जांभई दिली. एक गोपी म्हणाली, यशोदे कान्हाला आता झोप आली आहे बहुतेक. बरं, एखाद्याने एवढे संकेत दिल्यावर तरी आपण उठावं की नाही तिथून? त्यांनी अगदी जा म्हणेपर्यंत थांबू नये बरं का. पण या हालायलाच तयार नाही आहे तो. भगवंत म्हणला काय? मग त्यांनी छान डोळे बंद केले बरं का. हा झोपला बहुतेक आता. उठला की आम्हाला सांग बरं का, उठला की आम्ही परत येतो. असं सुरू झालं. आणि आता काम सगळी सोडली म्हणजे करतायत सगळं बरं का, पण मन आता इथे आहे. शरीर आपापल्या घरी गेलेलं आहे, पण मन इथेच आहे त्यांचं. आणि त्या मनानं आता त्या कान्हाचा ठाव घेतलेला आहे. एक दोन दिवस मध्ये गेले बरं का. तोपर्यंत सगळं छान चाललंय. आणि शिवजींकडे बातमी गेली. भगवंतांनी सगुण साकार अवतार घेतलाय. शिवजी म्हणाले, आता उशीर करायला नको. या वेळेला मोहिनी अवताराच्या वेळेला मला जरा तसा उशीरच झाला. काही जण म्हणतात ना, हो झाली का ती कथा? मग पुढे बसलेले सांगतात, अहो झाली, मला जरा उशीरच झाला. उशीर नाही बरं का. आपल्याला भागवतात लिहिले, वाक्य आणि वाक्य अत्यंत महत्वाचं इथे चालणार आहे. बस शिवजी निघाले कैलासावरून. पार्वती देवींना विचारलं, कुठे निघाला? अगं कुठे म्हणजे काय, भगवंतांनी अवतार घेतलाय, दर्शनाला चाललोय, भेटायला. म्हणाले असे? म्हणाले हा काय, यात काय, मी रोज याच ड्रेसमध्ये असतो. व्याघ्रचर्म गुंडाळलंय, भस्म लावलंय, मी रोज असाच असतो. अहो पण तुम्ही जर असे गेलात तर लोकांना भीती वाटेल ना. माझं एक ठीक आहे म्हणाले. पत्नीला माहिती असलं ना, आपल्या नवऱ्याचा कसाही अवतार असला तरी त्याची काय रीच आहे तिला माहिती असतं बरोबर. माझं एक ठीक आहे म्हणाले. पण बाकीच्यांचं, म्हणून शिवजींनी थोडं सौम्य केलं बरं का रूप, बाकी काही नाही केलं. जटाबिटा सगळ्या तशाच आहेत. थोडं भस्म जरा आरशात पाहिलं, व्यवस्थित केलं. सर्प वगैरे होते अंगावर फिरणारे, त्यातले 3-4 काढून ठेवले, एखादाच राहू दे म्हणाले. आणि झालं, दरवाजा समोर जाऊन उभे राहिले. हातामध्ये तो त्रिशूळ आहे, डमरू आहे. ते समोर असं वाड्याच्या अंगणामध्ये खोचलं त्रिशूळ, आपलं आसन टाकलं आणि बसले. ती यशोदा काहीतरी कामानिमित्ताने अशी दारावरनं इकडून तिकडे गेली बरं का. तेव्हा तिच्या दृष्टीला पडलं की कुणीतरी आहे समोर, कुणीतरी आहे. आणि ते काहीतरी पुटपुट आहे बरं का. ओठ हालतायत शिवजींचे. काय म्हणत असतील हो शिवजी? शिवजी अखंड श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय. अखंड चालू आहे बरं का, अखंड चालू. काहीतरी पुटपुट आहेत. तिनं आपल्या दासीला सांगितलं, जा कोणीतरी बाहेर गोसावी आलाय, त्याला काहीतरी दे. तिनं सूप भरून धान्य दिलं बरं का. समर्थांची भिक्षा फेरी आली ना, की आम्ही काय कर्मदरिद्री आहोत बघा, आम्ही एवढ्याशा वाटीतनं नेतो बरं का तांदूळ, गहू. आणि आमची अपेक्षा असते की त्यातले परत 4 आम्हाला मिळावे. सूप भरून देतात बरं का संन्यासाला. दारावरती जो येतो ना, त्याला असं भरभरून द्यायचं असतं. सूप म्हणजे माहिती आहे ना,
गहू तांदूळ पाखडतात बघा. सूप भरून दिलं म्हणजे मला इतके चेहरे प्रश्नार्थक दिसले ना, मला तुम्हाला ते सगळ्यांना नॉर्च वाटलं का? हे घरी पाहिजे बरं का. ह्या गोष्टी आपल्या वापर कमी असला किंवा नसला तरी किमान पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे ना, की याला अमुक म्हणतात, याला अमुक म्हणतात, याला उखळ म्हणतात, याला मुसळ म्हणतात, याला बत्ता म्हणतात. तो बत्ता आता हल्ली उचलतही नाही हो आपल्याकडे. म्हणजे एक जण मला भेटले आमच्या बिल्डिंगमध्ये, म्हणले महाराज आज आमच्याकडे येत आहे का न्याहारीला? म्हटलं काय आहे आज तुमच्याकडे न्याहारीला? ते अगदी दळण घेऊन आले होते बरं का, 2 व्हीलरवर होते, दळण पुढे ठेवलं होतं. म्हणले आमच्याकडे बदामाचा शिरा आहे आज न्याहारीला. मी म्हटलं नाही हो, मला काही सोसवणार नाही. नाही हो चला ना. मला काही कळे ना आग्रह का करतायत, मी आपलं नको नको म्हणतोय. 2-3 वेळा झाल्यावरती मी म्हटलं बरं ठीक आहे येतो. येत आहे ना घरी? म्हटलं हो येतो ना. मग एक काम करा, ही जरा पिशवी फक्त उचला म्हणाले. बदामाचा शिरा खायचा ना तर तो पचवायची ताकद पाहिजे बरं का. आपण खातो तो नाही, ते त्याला बदाम घातलेला शिरा म्हणतात. जुन्या लोकांना माहिती असेल बदामाचा शिरा वगैरे काय. ते म्हणाले मला काही नको भिक्षेत, मला असं कळलंय की इथे एक बालक जन्माला आलाय, मला त्याला बघायचंय. ती दासी आत आली, तिनं सांगितलं यशोदेला. यशोदा म्हणाली अगं बरी आहेस ना? त्यांचा अवतार बघितलास का कसा आहे? माझं बाळ घाबरेल, हवं तर दुप्पट वाढ. ती आली बाहेर. ती काय दासी नाव? ती म्हणाली यशोदेनं सांगितलंय की हवं तर तुम्हाला दुप्पट वाढते, पण बालकाला काही बाहेर आणणार नाही. आता आमचा कान्हा विचार करतोय की शिवजी तर दर्शनाला आलेत आणि आई तर बाहेर नेणार नाही, तर मग काय करावं? तिथपासून लीला चालू झाल्यात बरं का. अगदी इथपासून लीला आहेत भगवंतांच्या. आणि आतापर्यंत 2-4 दिवस इतका छान वागत होता तो कान्हा, आणि त्यानं एकदम रडायला सुरुवात केली. मोठ्या आवाजामध्ये रडतोय बरं का. यशोदेला भीती वाटायला लागली. का रडायला लागला? आतापर्यंत सगळं छान चाललं होतं. 4 दिवस एवढा छान वागला, एवढा छान वागला, शहाण्यासारखा. एकदम आपण म्हणतो की नाही हो, गुड बॉय. एक दासी म्हणाली अगं काहीतरी कपड्यामध्ये काहीतरी चावलं असेल, त्याला बघ जरा, अंगावरचे कपडे काढ. तिनं ते कपडे काढले बरं का. परब्रह्माचं दर्शन असं आहे ना. अंगावरचे सगळे कपडे काढले, बघितलं कुठे काही चावलं नाही, कुठे काही लाल झालं नाही, मुंगी नाही, काही नाही, काही नाही. तरी का कान्हा रडतोय? एक दासी म्हणाली अगं तो बाहेर गोसावी आलाय ना, तो काहीतरी पुटपुटतोय, त्यानं कान्हा रडत असेल. हिनं सांगितलं दासीला जाऊन विचार. ती गेली. अहो काय हो, तुम्ही काय पुटपुटताय? ते म्हणले मी काय पुटपुटतोय, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही फक्त लालाला बाहेर आणा. ही म्हणते काही लालाला बाहेर आणणार नाही. झालं असं 3-4 वेळा झालं आणि शिवजी म्हणाले तुम्हें पता नहीं. हिंदी भाषिक आहेत ना तो सगळा प्रदेश. शिवजी हिंदीतनं बोलले बरं का. तुम्हें पता नहीं मैं बहुत बड़ा ज्योतिषी हूं. ती म्हणली ज्योतिषाचा आत्ता काय उपयोग? ते म्हणले मुझे लाला का रोना बंद करना भी आता है. यांना कसं कळलं हा आतमध्ये रडतोय? फक्त मला एकदा त्याला बघू द्या म्हणाले. ठीक आहे. यशोदा म्हणली पण लांबून बघायचं बरं का, जवळ जायचं नाही त्याच्या, घाबरेल तुम्हाला, गळ्यामध्ये सर्प आहे. म्हणून आता यशोदेच्या कडेवरती ते परब्रह्म आहे बरं का, असं धरलंय तिनं. आणि आली बाहेर आली आणि शिवजींची नजरानजर झाली बरं का. बास शिवजी म्हणाले याच साठी केला होता अट्टहास. हे सगळं कशा करता मी केलं, एवढी साधना कशा करता केली? म्हणाले त्या परब्रह्माचं हे रूप पाहण्याकरता केली. ती आली आणि म्हणाली सांगा भविष्य. प्रत्येक आईला वाटतं ना हो आपल्या मुलाचं काय होणार आहे पुढे, जरा एकदा तरी विचारून घ्यावं कोणाला तरी. हा दारात आलाच आहे ते याला विचारावं.
शिवजी म्हणाले, भविष्य असं लांबून सांगतात का? त्याच्याकरता हात हातात घ्यावा लागतो. यशोदे, त्या बालकाचा फक्त हात माझ्या हातामध्ये दे. यशोदा विचार करते, कसा काय देणार याच्या हातामध्ये हात? याच्या गळ्यामध्ये सर्प आहे, त्यानं काही केलं तर माझ्या लालाला? आई आहे नाव, ती आईचं हृदय आहे. पण ती म्हणली, भविष्य सांगतात आहे तर देऊन बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून तो कान्हाचा इवला इला हात शिवजींच्या हातामध्ये दिला. शिवजींनी तो हातामध्ये घेतला आणि त्या क्षणाला शिवजींची समाधी लागली असा उल्लेख. डोळे घट्ट मिटलेले आहेत. हरी आणि हराचं मिलन त्या ठिकाणी झालं. आज त्या ठिकाणी मंदिर आहे बरं का, हरिहराचे भेटीचं. शिवजींनी डोळे बंद केले. कान्हा बघतोय बरं का त्यांच्याकडे. आणि डोळे बंद केल्यामुळे शिवजींच्या गळ्यातला जो सर्प होता ना, तो आता पुढे 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 यायला लागला. गळ्यामधनं तो सर्प शिवजींचा जो हात होता, ज्या हातामध्ये कान्हाचा हात होता, त्या हाताकडे यायला आता सुरुवात झाली. बघा, दृश्य जळा डोळ्यासमोर आणा. तो सर्प असा हळूहळू हळूहळू हळू शिवजींच्या हातावरून कान्हाच्या हातापर्यंत येणार. तेवढ्यात यशोदेनं, ओ बाबा, काय चाललंय तुमचं? हा, डोळे का बंद केले? आणि तुमच्या गळ्यातला जो सर्प आहे त्यानं माझ्या कानाला काही केलं तर? शिवजी म्हणतात, अगं, हा माझ्या गळ्यातला तर एक साधा छोटा सर्प आहे. कालियासारख्या मोठ्या नागांना त्यांची जागा दाखवण्याकरता तर हा आलाय तुझ्याकडे. ती म्हणाली, भविष्य सांगा, बाकी सगळं जाऊ दे. शिवजी म्हणाले, तुला जसं वाटतंय ना तसं हा नाहीये बरं का, हा साक्षात नारायण आहे, नारायण. तिनं त्या बालकाला घेतलं आणि म्हणाली, या गोसाव्याचा फार काही अभ्यास दिसत नाही. हा कसला नारायण? हा माझा कान्हा आहे. शिवजी गेले. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये 2-4 दिवस पुढे गेल्यानंतर नंद बाबांच्या असं लक्षात आलं की या गडबडीमध्ये आपण कंसाला जो कर देतो तो कर द्यायचा राहिलाय. म्हणून चतुर्दशीच्या दिवशी नंद बाबा आता कंसाला कर देण्याकरता म्हणून जाणार आहे. आता थोडंसं आपण मागे येऊ. म्हणजे ज्या वेळेला अष्टमीच्या रात्री हे बालक वसुदेवांनी इकडे नंदाकडे आणून ठेवलं, ती भगवंतांची माया कंसाच्या हातातून निसटली. त्या दिवशी त्या रात्री कंसाला फार वाईट वाटलंय बरं का. तो म्हणला, अरे अरे अरे, उगाचच केलं मी, उगाचच माझ्या बहिणीला तिच्या यजमानांना असं बंद करून ठेवलं. यांना मुक्त करा. त्याने आदेश दिले बरं का, यांना मुक्त करा. त्या दोघांना सोडलंय असा उल्लेख. पण किती काळ सोडलंय? किती काळ सोडलंय? तर जोपर्यंत कंसाची चांडाळ चौकडी पुन्हा येऊन मिळत नाही ना त्याला, तेवढा काळ सोडलंय बरं का. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांना आपली प्रगती करायची आहे त्यांनी नेहमी आपली संगत कशी आहे ना हे तपासलं पाहिजे. संगत वाईट लागली की कधीही आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही. आणि संगत चांगली असेल तर प्रगतीपासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी कंसाचे सहकारी आले आणि म्हणाले, काय त्यांना सोडलंच कशाला? दाबून ठेव पुन्हा. अरे तो येईल ना 8वा, कधीतरी यांना सोडवायला येईल तेव्हा त्याला आपण मारू. आणि म्हणून कंसाने पुन्हा दुसऱ्या दिवशी यांना कारागृहात टाकला असा उल्लेख आहे. आणि आता त्याचे सगळे सहकारी जमा झाले. वत्सासुर आहे, धेनकासुर आहे, अघासुर आहे, शकटासुर आहे, त्याच्यामध्ये एक ही पूतन आहे. तिनं सांगितलं की नुकतंच ते बालक जन्माला आलंय ना, तर पुरुषांना स्त्रियांच्या अंतःपुरापर्यंत
प्रवेश नसतो तेव्हा मी हे काम करते, तुम्ही माझ्यावरती हे सोपवा. ती दिसायला वास्तविक अत्यंत कुरूप आहे आणि तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं असं म्हणतात. फार भरजरी वस्त्र नेसली आणि त्या यमुनेच्या काठावरती ती आली आणि एक गोपी होती ना, ती तिथे काही तिचं नित्याचं काम करते, कपडे धुती असा उल्लेख आहे. त्यावेळेला नदीवर जायला लागत असे ना कपडे धुण्याकरता, वॉशिंग मशीन बिशिंग काही नव्हतं, म्हणून ते सगळं घ्यायचं, जायचं, कपडे धुवायचं, यायचं. ही आपलं काम करते बरं का. तिनं बघितलं एवढ्या भरजरी वस्त्रामध्ये कोणीतरी आलंय, एवढे अलंकार घातलेत, दागदागिने घातलेत, म्हणजे नक्की ही नंदाच्या नात्यातली असणार. याचं कारण नंद मुखी आहेत, एवढी श्रीमंत आपल्या गावात नंदाशिवाय कोण आहे, नंदाच्या नात्यातली असणार. तिनं हातातलं काम टाकलं. पूतनेची कथा केवळ श्रवण करण्याकरता नाहीये बरं का, त्यातनं बोध काय घ्यायचा हे महत्वाचं आहे ना. आपणही अशा बाह्य आवरणाला भुलतो बघा, आणि मग आपलं जे काही साधन चाललंय ना ते आपण टाकतो आणि त्या बाह्य वेशाच्या मागे लागतो बरं का. भगवंतांना हे सांगायचंय, हे असं करू नका. याच्याकरता ही पूतनेची कथा आहे. साधन सोडायचं नाही भगवंत म्हणतात. काय गरज आहे हो तिला हातातले कपडे धुण्याकरता घेतले ते सोडायचं आणि त्या पूतनेकडे जायचं गरज आहे. पण ती भुलली ना त्या रूपाला. काय उंची वस्त्र घातलेत, भरजरी वस्त्र घातलेत, दाग दागिने घातलेत, छान आलिशान गाडीतनं उतरतोय, आपल्याला वाटतं की नाही हो मोठ्या घरातला दिसतोय. काय बाबा यांचं बरं चाललेलं असणार. आणि तिनं जाऊन विचारलं, काय हो तुम्ही मावशी का? ती म्हणाली, हो मावशी. मला वाटलंच बरं का तुम्ही मावशी असणार. हा, पूतनेला कळत नाही ही काय नेमकी म्हणते, मावशी का? आपलं हो म्हणालो. आणि ती म्हणाली, तुम्ही नंदाच्या मावशी का? हो हो मी नंदाचीच मावशी. कोण नंद? अहो नंद कोण म्हणून काय विचारताय, ज्याच्याकडे आत्ता ते बालक जन्माला आला ना तो. हा 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 त्याच्याकडेच मला जायचंय बरं का. पूतना मनातनं विचार करतेय, म्हणजे ज्याला मारायचंय मला तो हाच आहे कदाचित, ज्याच्या करता आम्ही आली आहे. स्तनामध्ये विष भरलंय तिनं बरं का, तो हाच आहे. आणि ती भरा 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 या पूतनेला घेऊन नंदाच्या वाड्यापर्यंत आली. आणि सगळ्या गोपी बसल्याच आहेत बरं का. तेच आहे दृश्य, रोजचं तेच आहे. सगळं आवरायचं आणि तिथे येऊन बसायचं बस. भगवंतांचं ते रूप निहाळायचं, बाकी काही काम नाही आता. ती म्हणाली, चला बाजूला व्हा बाजूला व्हा बाजूला व्हा, मावशी आल्या मावशी आल्या मावशी आल्या. सगळ्यांनी असं बघितलं मागे वळून, कोण मावशी? प्रत्येकीला वाटतंय बरं का हिची मावशी आहे हिची मावशी आहे. ही ज्या अर्थी आली ना त्या अर्थी हिची मावशी आहे. यशोदेला वाटतंय ही ज्या अर्थी घेऊन आली ना त्या अर्थी हिची मावशी असणार, कारण यशोदेनं तिला ओळखलंच नाहीये बरं का. आणि तिला असं वाटतंय की ही नंदाची किंवा यशोदेची मावशी आहे. ती भरा 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 पुढपर्यंत घेऊन आली. यशोदा एकदम घाबरली हो, बावरली. ती साधी आहे ना, यशोदा अत्यंत साधी आहे बरं का. भगवंत जे साधे आहेत ना त्यांच्या बरोबरच राहतात बरं का, त्यांच्या बरोबर राहतात. साधी म्हणजे मनानं साधी आहे बरं का. तिच्या मनामध्ये अजिबात कपटच नाहीये. भागवतामध्ये धर्म म्हणून सांगितलाय ना तो निष्कपट सांगितलेला आहे. आणि थेट ती येऊन यशोदेच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसली आणि म्हणाली, काय ग यशोदे किती वेळ घेऊन बसली आहेस याला, आण इकडे दे माझ्या मांडीवर. तुला काही घरातलं काम करायचं असेल ना तर जा म्हणाली.
आणि यशोदा विचार करते, गेले 4 दिवस झाले या सगळ्या जणी रोज माझ्याकडे येऊन बसतात, पण एक जण मला असं म्हटली नाही की याला जरा आमच्या मांडीवर घे आणि तू घरातली कामं कर. किती चांगली हो ही मावशी. म्हणून म्हटलं ना, यशोदा साधी आहे. तिला ती पूतना सुद्धा चांगली वाटली बरं का. आणि त्या पूतनेनं असं सांगतात की प्रत्येकीला काही काम सांगितलं आणि तिथनं जरा ती जागा रिकामी केली. तिनं बघितलं आता आपल्याकडे कोणी बघत नाहीये ना, असं बघून तिनं कान्हाला आपल्या पदराखाली घेतलं. आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीये हे पाहिलं तिनं आणि आपला विषादग्रस्तन जो होता तो कान्हाच्या मुखामध्ये सरकवला. संत म्हणतात, कान्हानं काय केलं? पूतनेनं जेव्हा त्याला पदराखाली घेतलं तेव्हा कान्हानं काय केलं म्हणाले संत म्हणतात, कान्हानं डोळे घट्ट मिटून घेतले. डोळे का घट्ट मिटून घेतले म्हणताय? तर ते म्हणतायत, कान्हा विचार करतोय की हे काय माझ्या भाग्यात लिहिलंय. मागच्या अवतारात जो पहिला वध केला ना, तो एका स्त्रीचा, त्राटिकेला मारलं ना. आणि या अवतारात पहिला वध करावा लागतोय तो सुद्धा एका स्त्रीचाच. अरे 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 म्हणाले, हे काय? दुसरे एक संत म्हणाले, नाही नाही, म्हणून नाही. कान्हाने डोळे मिटले. कान्हा आमचा सोजवळ आहे ना हो. कान्हा सोजवळ आहे आमचा. कान्हानं डोळे मिटले कारण कान्हा म्हणतोय की परस्त्रीकडे असं पाहू नये ना, म्हणून घट्ट डोळे मिटले म्हणाले कान्हा. तिसरे एक संत म्हणाले, नाही नाही, म्हणून नाही डोळे मिटले. हे कारणच नाहीये कान्हानं डोळे मिटण्याचं. कान्हानं डोळे मिटण्याचं कारण याच्यापेक्षा निराळ आहे. काय निराळ आहे? ते म्हणतात की आता ज्यावेळेला मी, ब्रह्मदेव आणि शिवजी अशा आमच्या तिघांची कॅबिनेट मीटिंग बसेल ना, त्यावेळेला आत्तापर्यंत काय व्हायचं? शिवजी म्हणायचे बरं का, मी विष प्राशन केलंय, मी विषप्राशन केलंय, मी विषप्राशन केलंय. कान्हा म्हणला, आता मीटिंग मध्ये मलाही सांगता येईल, मी सुद्धा विषप्राशन केलंय. या विचारानं कान्हानं डोळे मिटलेत म्हणाले. काय संतांचे विचार आहेत बघा. केवढी छोटी कृती आहे, पण काय विलक्षण विचार करतायत संत. चौथे संत म्हणाले, नाही नाही, म्हणून नाही कान्हानं डोळे मिटले. कान्हानं डोळे मिटले याच्या करता आपण डोळे मिटून एखादा विचार करतो बघा. कान्हा विचार करतोय म्हणाले. काय विचार करतोय? की हिचं काय एवढं पुण्य आहे की हिला माझ्या हातून हिचा उद्धार होतोय. त्या विचाराकरता कान्हानं डोळे मिटलेत म्हणाले. असं संत वेगवेगळं विश्लेषण करतात बरं का. कान्हाने फक्त डोळे मिटलेत त्या पूतनेकडे बघून. आणि कान्हानं आता तो विषाग्रस्तनं चोखायला सुरुवात केली. एक 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 करत त्यातलं पहिल्यांदा विषप्राशन केलं. त्याच्यानंतर त्या पूतनेचे पंचप्राण प्राशन केले. आणि आता जेव्हा एक एक प्राण तिच्या शरीरातून बाहेर जात होतो ना, तेव्हा ती कान्हाला म्हणतीये, मुंच मुंच, सोड कान्हा, सोड कान्हा, सोड. कान्हा मनामध्ये म्हणतोय, मी एकदा ज्याला धरतो ना त्याला सोडत नाही बरं का. मी एकदा ज्याला धरतो त्याला सोडत नाही. मी काही तुला आता सोडणार नाही. आणि तिचं जे आत्तापर्यंत सुंदर रूप होतं ते पुन्हा कुरूप व्हायला लागलं. अकराळ विकराळ वाढली. 8 योजना लांब देह झाला असं सांगतात. म्हणजे जवळजवळ 24 किलोमीटर एवढा प्रचंड देह नाथांच्या एका अभंगात आहे. एवढा मोठा देह झाला. घरात ती मावेना घरातून बाहेर पडली आणि सैरा वैरा धावतीये. कान्हानं एक 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 प्राण ओढले आणि ते धूळ धाडकन जमिनीवरती पडलं.
सगळे घाबरले, काय झालं काय झालं काय झालं. सगळे बाहेर आले बरं का. त्यावेळेला तो तिचा देह आडवा पडलाय आणि कान्हा तिच्या वक्षस्थळावरती छान खेळतोय बरं का. त्याला काही नाही. आणि मग सगळ्या गावकऱ्यांनी, आपण पाहिलं ते शिड्या वगैरे लावल्या सिरियलमध्ये, तसं त्याला काढलं बरं का खालती. यशोदेकडे दिलं आणि सगळ्यांनी यशोदेला सांगितलं, अगं असं करतात का, एखाद्या अनोळखी स्त्रीकडे देतात का आपलं बालक. ती म्हटली, नाही बाई, माझंच चुकलं, माझी पहिलीच वेळ आहे ना आणि उतार वयात झालंय ना, मला काही गोष्टी माहिती नाहीत बरं का. तुम्ही अशा मला सोडून जाऊ नका बरं का, तुम्ही मला एकटीला सोडून जाऊ नका. त्या म्हणल्या, छे, आता तर आम्ही कुठेच जाणार नाही. आता तर म्हणाले आम्ही आळीपाळीनं वाटूनच घेतो म्हणाले, 3-3 तास जायचंच नाही कुठे. आणि त्या दिवशी नंद बाबा त्या ठिकाणी नाहीये. कंसाला कर दिला जो काही होता तो, आणि वसुदेवांची भेट घेतली. वसुदेवांनी सांगितलं बरं का की तुमच्या इथे संकट येण्याची शक्यता आहे, तेव्हा तू लवकर परत जा. ते परत येईपर्यंत असं सांगतात की ठिकठिकाणी चिता पेटलेल्या होत्या. ह्या पुतनेचा जो विशाल देह होता तो गावकऱ्यांनी त्याचे भाग केले आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी त्या चिता जळत आहेत. पण गंमत अशी आहे, ती चिता जळत असताना त्याच्यातून चंदनाचा सुगंध बाहेर पडतो. वसुदेवांनी विचारलं, काय घडलं, एवढी अघटित घटना गावात काय घडली. तेव्हा त्यांना कळला हा सगळा प्रसंग. पण त्यांना हे कळलं नाही की एवढं सगळं जळत असताना त्या सगळ्या पदार्थाला चंदनाचा वास काय येतो. चंदनाचा वास येण्याचं कारण हे आहे की भगवंतांचा स्पर्श त्या देहाला झालेला आहे. भगवंतांचा स्पर्श एकदा झाला की आपल्या देहाचं चंदन होतं. याचा अर्थ आपला देह भगवंतांकरता उगाळून 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 झिजवायचा असतो बरं का. चंदन दुसरं काही करत नाही बरं का. चंदनाचा तसा बघितला ना तर तिलक करण्याकरता जेवढा उपयोग आहे ना त्याच्यापेक्षा वेगळा उपयोग केला तर फार काही नाही. त्यामध्ये गंध येईल, सुगंध येईल, पण ते गंध उगाळून भगवंतांना लावण्यामध्ये, भगवंतांना अर्पण करण्यामध्ये जे समाधान आहे ना, जे तृप्ती आहे ना, ती बाकी कशात नाही बरं का. पूतना गेली, मग शकटासुर मारला भगवंतांनी. आणि आता भगवंत थोडे थोडे मोठे होत आहेत बरं का. अजून नामकरण व्हायचंय. गर्गाचारी आले नामकरणाकरता. त्यांना वसुदेवांनी सांगितलं होतं की माझा मुलगा मी असा असा लपवून ठेवलेला आहे, सुरक्षित आहे तो, तेव्हा त्याचं नामकरण तुम्ही जाऊन करा. गर्गाचार्य आले, त्यांनी सांगितलं नंदाला की मी तुझ्या दोन्ही बालकांचं, म्हणजे छोटा जो आहे त्याचं आणि मोठा जो आहे त्याचं, तुझ्याकडे जी वसुदेवांची पत्नी आहे मोठी, तिच्या बालकाचं सुद्धा नामकरण करणार आहे, पण कोणालाही बोलवू नकोस म्हणाले. याचं कारण कंसापर्यंत बातमी जाईल आणि म्हणून गर्गाचार्यांनी नामकरण केलं बरं का. हा मोठा आहे ना, दिसायलाही मोठा होता, जरा अंगानेही जरा असा बलदंड. जो मोठा आहे तो राम म्हणाले, पण याचं बल त्याच्यापेक्षा थोडं अधिक आहे म्हणून बलराम. आणि हा जो धाकटा आहे ना तो कसा आहे, तो जरा दिसायला सावळा आहे, कृष्णवर्णी आहे, म्हणून नाही म्हणाले, तर हा सगळ्यांना आकर्षून घेणारा आहे आपल्याकडे, म्हणून याचं नाव कृष्ण. त्या दोघांचं नामकरण झालं आणि यशोदा म्हणते काहीतरी प्रसाद ग्रहण करा, तुम्ही आलाय. गर्गाचार्य म्हणाली मी काही बाहेरचं खात नाही. ती म्हणाली कोरडं देते, तुम्ही शिजवून खा. गर्गाचार्यांनी त्या गोठ्यामध्ये जिथे नामकरण झालं होतं
इथे छान दूध उकळायला ठेवलं. कथा पूर्ण झाली की व्याजभर काय 2 मिनिटं अजून. दूध उकळायला ठेवलं, त्यात ते तांदूळ दिले होते ते ठेवले. त्याच्या आधी गर्गाचार्यांनी साधारणपणे 12-12:30ची वेळ होती. प्रसाद साधारणतः त्या वेळेला भक्षण करतात ना, म्हणून गर्गाचार्य नदीवरती जाऊन त्यांनी पाणी आणलं होतं ती सगळी भांडी स्वच्छ करण्याकरता. झालं, प्रसाद तयार झाला. कान्हा आता रांगायला लागलाय बरं का, थोडा मोठा झालाय. पटपट मोठा करू कान्हाला. 6 वाजता म्हणाले की दही अंडीची वेळ आहे. त्याच्या आधी चालेल का? चालेल म्हणाले. आणि ते झालं सगळं तयार. पातीला अर्धवट उघडे ठेवले, त्याच्यावरती झाकण आहे ते थोडंसं बाजूला काढलं, त्याच्यावरती एक तुलसीपत्र ठेवलं. ते सगळं अर्पण केलं बरं का. आपण जो नैवेद्य दाखवतो ना तसा दाखवायचा नसतो. नैवेद्य समर्पण करतात भगवंतांना, म्हणजे तो ठेवायचा समोर आणि किमान 1 माळ करायची असं सांगितलंय बरं का. कुठलीही करा मग तुम्ही ती. हे आपले बसले, ओम नमो भगवती वासुदेवाय, 1 माळ झाली. ते सगळं तसंच आहे बरं का. त्याच्यावर तुलसीपत्र ठेवले, डोळे मिटलेले छान घट्ट. हे देवाधिदेवा देवाधिदेवा असं म्हटले आणि कान्हानं त्यांच्याकडे बघितलं. देवाधिदेवा म्हणतायत म्हणजे मला बोलवतायत बहुतेक. कान्हा पक्का आहे हो, त्याला बरोबर कळतं बरं का. सध्या कुठे काकांकडे भागवत चालू आहे का, मग तिकडे जाऊ म्हणाला. हे देवाधिदेवा, हे वैकुंठाधिपते. हा, वैकुंठाधिपते म्हणजे मीच म्हणा. हे लक्ष्मीच्या वरा. आता म्हणाले पक्का मी. हा, या माझ्यापेक्षा बाकी कोणीतरी घेऊ शकतं या बाकीच्या पदव्या. लक्ष्मीपते कोणी नाही बरं का बाकी दुसरं. आता मलाच बोलवत आहेत. कान्हा रांगत गेला. ते ताट बाजूला केलं, त्या खिरीच्या भांड्यामध्ये हात घातला. कान्हानं खीर खायला सुरुवात केली. त्यांचं सगळं म्हणून झालं आणि बघितलं तर ते पातेलं उघडं आहे, त्याच्यावरचं झाकण दुसरीकडे पडले. ते आजूबाजूला सगळी खीर सांडली. अगं यशोदे काय केलंस बघ, तुझ्या कान्हानं काय केलं. गॅसवर दूध ठेवलंय, तिकडे लक्ष ठेवा फक्त म्हणाले. अगं कान्हानं बघ काय केलं. ती म्हणली क्षमा क्षमा क्षमा, आपण एक करा, मी तुम्हाला पुन्हा सगळं साहित्य देते बरं का, पुन्हा प्रसाद तयार का, पुन्हा भक्षण करा. तोपर्यंत 1:30 वाजला होता बरं का. झालं ते सगळी भगवंतां ते काय करतायत माहिती का, ज्याच्यात प्रसाद केलाय ना ती सगळी पात्र धुतायत. ती सगळी पात्र स्वच्छ केली. भगवंत म्हणतायत बाकीच्या पात्रांपेक्षा हे पात्र आहेत का हे मी बघतोय. झालं, दुसऱ्या वेळेला तेच परत खीर. यांनी बरं एकदा नैवेद्य दाखवला म्हणजे झालं नाही बरं का, पुढच्याला परत तेच आहे. हा, झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय 108 झाले. आपण साधारण 4 किंवा 5 मिनिटं म्हणतो, त्यातले सुद्धा काही लोक 2-4 गाळतात बरं का, माझं लक्ष आहे. परत हे देवाधिदेवा. आता अलर्ट होता बरं का कान्हा. येस मीच. हे वैकुंठाधिपती, हे लक्ष्मीपती मीच. खीर ग्रहण करा. भर आला. ते बाजूला केलं. पुन्हा खीर खायला सुरुवात. पुन्हा यांनी डोळे उघडले. अगं काय चाललंय यशोदे. पुन्हा ते सगळं त्यांनी नवीन सगळं दिलं बरं का. कोरं अन्न दिलं, दूध दिलं. यांनी परत उन्हामध्ये गेले बरं का. आता 2:30 वाजलेत बरं का जवळजवळ. हे सगळं वाळू आहे ना ती तापली आहे. यशोदा म्हणाली तुम्ही हे सगळं शिजवा, मी एक काम करते, मी आता कान्हाला घेऊन जरा त्याला झोपवते, म्हणजे तो येणार नाही. कान्हा म्हणला मला झोपवतेस का तू. थांब म्हणाले, बघ गंमत. सगळं त्यांचं तयार होईपर्यंत कान्हा अगदी छान झोपला बरं का. आणि कान्हानं आई ग असं केलं. ती म्हणली वा
वेळेत झोप आली बरं का याला. हे देवाधिदेवा, काना म्हणला आता आईला झोपलं पाहिजे, मला हाक मारली आणि तिला गाढ निद्रा लागली. हे देवाधिदेवा, हे वैकुंठाधिपते, हे लक्ष्मीपते. कान्हा पुन्हा गेला, पुन्हा तेच. आणि आता गर्गाचार्य पुन्हा आता म्हणणार यशोदे काय केलं. त्यावेळेला गर्गाचार्यांना तो म्हणतोय, मुनिवर बास बर का, झाली तुमची तपश्चर्या, आज दर्शन आहे तुम्हाला. त्या ठिकाणी भगवान महाविष्णू साक्षात उभे राहिलेत बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाला तुम्ही ज्यांच्या करता तपश्चर्या केली ना, तो मी सध्या बालक रूपामध्ये इथे आहे. फक्त लक्षात ठेवा, हे कुणाला सांगू नका. गर्गाचार्य म्हणाले, अरे कुणाला तरी सांगितलं पाहिजे ना, असं ठेवता येत नाही पोटात एखादी गोष्ट लपवून. मग कान्हा आमचा तेवढा हुशार आहे बरं का. कान्हा म्हणाला, बाबांना तेवढं सांगा. आईला नको म्हणाले. आईला सांगितलं ना की उगाच तिला असं वाटेल हे परब्रह्म आहे, मग ती माझे लाड करणार नाही. कान्हाला लाड करून घ्यायचं तो या अवतारामध्ये. भगवंतांनी बाकी काही केलं नाही बरं का, फक्त लाड पुरवून घेतलेत या अवतारात. बाबांना तेवढं सांगा. गर्गाचार्य जेव्हा गेले त्या ठिकाणून, तेव्हा त्यांनी नंद बाबांना सांगितलंय बरं का, हे साक्षात परब्रह्म आहे, तुझ्या घरी जे अवतरलंय ना, तर काही काळजी करू नकोस. योग्य वेळ आली, तिथे सगळं सांगितलंय गर्गाचार्यांनी की योग्य वेळ आली की हा या ठिकाणाहून जाईल, कंसाचा यथाकाल वध करेल, तुम्हाला काही वर्ष याचा सहवास मिळणार आहे. गर्गाचार्य त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यानंतर भगवंतांचा जो पुढचा प्रवास आहे, म्हणजे गोकुळातून वृंदावनातला, तो आपण पाहणार आहोत. पण त्याच्यापूर्वी 1-2 मिनिटं नाम घेऊ, त्यानंतर दुग्धपान होईल आणि मग पुन्हा कथेमागे येऊ. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 म्हणा. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण म्हणा श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मध्यंतरात